असं आहे की आपण जेव्हा भाषण करतो त्यावेळेला काही उपमा देत असतो की तुमच्या मनाला अशी धार असली पाहिजे, लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे, यासाठी त्या उपमा दिल्या जातात. जरांगी सारख्या माणसाला हे काही समजणं शक्य नाही. ते थोडंसं ज्याला शिक्षण झालं असतं, माहिती असते, तर त्याला समजलं असतं की म्हणी काय आहे, हे शेर काय आहे. लोकांना जे आहे जागृत करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. तो जसा नेहमी नेहमी म्हणतो, आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं. त्याच्या पलीकडे त्याला काही येत नाही. आता लेकरं बाळी तशी तिकडे आहेत, लेकरं बाळं इकडे सुद्धा आहेत. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी घरदारं जाळली, बीडमध्ये लोकांच्या जीवाला धोका पोहोचवला होता, अशा वेळेला आपल्या सगळ्यांनी मी म्हटलं एकत्रित होऊन, मी असंही म्हटलं, मग ते मराठा समाजाचं घर असू दे, दलित, मुसलमान किंवा ओबीसी, भटक्या विमुक्त, कुणाचंही घर असेल आणि जर कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल, जाळपोळ करत असेल, त्याला मारहाण करत असेल, सगळ्यांनी एकत्र जाऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जेव्हा आपण राहतो आहोत, त्यांचं नाव घेतो आहोत, तर त्यांनी आपल्याला हीच शिकवून दिलेली आहे की आपापसात सर्व लोकांना जे आहे आया बहिणींना संरक्षण देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. तर ते आपण सांगायचा प्रयत्न करतो. तर ते एखाद्या म्हणीतून, ते एखाद्या शेरे शायरीमधून सांगत असतो. आता ती आमच्या भाषणाची पद्धत आहे. कोण काय, कोण काय, कोण अभंगातून काहीतरी सांगेल. आता आपण भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, म्हणजे संत तुकाराम. म्हणजे असं नाही की मी उठलो तुमच्या डोक्यात काठ्या आणायला लागलो, असं होईल का? तसंच आहे. सर, पण प्रत्येक वेळेला आरक्षणाचा मुद्दा आला का तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला? ते त्यांना विचारा. त्यांना याचं कारण असं आहे, सहज असं आहे. 90 साली मी शिवसेना सोडली. त्यावेळेला सोडल्यानंतर काय परिस्थिती होती, किती दिवस, हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हापासून कसं मला टार्गेट करण्यात आलं, तेव्हापासून मी ठरवलं. आणि ओबीसीला ते आरक्षण जे आहे, जे व्ही.पी. सिंग साहेबांनी अनाऊन्स केलं होतं, ते शरद पवार साहेबांच्या राज्यामध्ये आम्ही तिकडे त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ते या राज्यामध्ये लागू करण्यात आलं. आणि तेव्हापासून त्या ओबीसी, मागासवर्गीय असेल, सगळे, अगदी आम्ही तर मुस्लिम, दलित, आदिवासी सगळ्यांसाठी, कुठल्या ना कुठल्या मराठा समाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आखणं, शिक्षणाच्या योजना आखणं, त्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं. आणि घरं असतील तर घरं सुद्धा आपण सगळ्यांना देतो. रमाई योजना असेल, शबरी योजना असेल, ओबीसी घर योजना असेल, अनेक जे आहेत घरांच्या योजना आपण देतो. शेतीच्या ज्या योजना आपण देतो, ज्यावेळेला आपण एखाद्याचं कर्ज माफ करतो शेतकऱ्यांचं, तर सगळ्यांनाच करतो. असं आहे का फक्त मराठा समाजाला करतो, दलित समाजाच्या शेतकऱ्यांना नाही करत किंवा ओबीसीला करत नाही, असं नाही होत. सगळ्यांनाच ते फायदा. आमची 56% मराठा आहे. बस, जे 56% असू देत, नाही तर 100% असू देत. आणि सगळे मराठा, काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं, राधाकृष्ण काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का, असं मी म्हटलंय. मी सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेळेस बांधलेला आहे. आम्ही कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून? एक मनाला धार द्या आणि उभे राहा. घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या. प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना, जरांगीला म्हणा, हे पिस्तूलधारे, बिन लायसन्सधारे, हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे. काय हवेत पिस्तूल उडवणारे, हे सगळे तुझ्याकडे आहेत ना. तो बेदरी बिदरी कोण आहे, पकडलंच होतं ना, गोदरे बेदरे. बिन लायसन्स पिस्तूल घेऊन तुझ्या बरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता. असे अनेक आहेत तिथे. पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल. काय कुठले कुठले माफिया आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात. काय कोण म्हणतो वाळू माफिया आहेत, कोण म्हणतो दारू माफिया आहेत, कोण म्हणतो आणखीन काही माफिया आहेत. तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे, ही सगळी मंडळी आहे, साधी मंडळी. मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहे. भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत. याचा अर्थ काय की
असं प्रत्येक जण तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडंच अर्थ आहे. लोकशाही मार्गाने. आता म्हटलेलं आहे चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाले, म्हणजे काय आयुष्यभर का आयुष्याचं संपूर्ण पीठ पिटवून घेतो का आपण? अरे काय म्हणा, थोडं शिकायला पाहिजे. तिथे शाळा नक्की आहे चांगली, त्या शाळेत जायला पाहिजे त्याने. या वयात काय वय त्याचं? हा, जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वयाने श्रेष्ठ असलेली माणसं सुद्धा शाळेत जातात, शिकतात. त्यामुळे तो ह्या वयात शिकला तरी डोक्यात येईल की नाही माहित नाही, प्रयत्न तर कर म्हणा बाबा. तर एक आमचे अर्जुन कोकडे बसले, त्याला सांगतो एखादी शाळा काढ तिकडे. ते तर अशा लोकांना शिकवतात काय, बहिरे आणि मुख्य आहेत त्यांना सुद्धा, त्याच्यामुळे त्याला शिकवतील. तर एक स्थानिक प्रश्न आहे, तुम्ही एक स्थानिक प्रश्न आहे, वारंवार तुम्ही लक्ष घातलेलं आहे, तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून संकुल बांधलेले, पण गाळेधारकांना ते मिळत नाही. मी आता असं आहे की आता परत एकदा 2-3 महिन्यात 2 महिने होतं तुमचा आचारसंहिता. आता शिक्षक मतदारसंघामुळे 1 महिना वाढला. त्याच्यानंतर त्यांना सांगितलंय की त्याच्यातून जे आहेत मार्ग काढा आणि वेगवेगळे मूळ गाळधारकांना त्याच्यामध्ये लवकर जाता येईल असा प्रयत्न करा. बाकीच्यांनाही त्याच्यात सामावून घ्या हे सांगितलंय. शेवटी जे आहे महानगरपालिका आहे ते काम करेल, त्याच्या पाठीमागे आम्ही लागू आता.